इथं हॉलमध्ये आलो आणि आपल्या फोटोग्राफर भावासने भेटलो. इथं लग्न असल्यामुळे हे आमच्या आधी सकाळीच येऊन बसलेली, म्हणून आम्ही पण मागणं जाऊन यांची निवांत भेट घेतलेली. इकडे ह्यानं पोच देऊन देऊन ह्याचं पाय काढलं, पण ह्या भावानं फोनवर बोलायचं काय नाही सोडलं. आता तरी काढके बाबा फोटो त्याचं. ह्यानं तिकडे बघायला सांगितलं म्हणून मी पण बघितलं. परत कळलं अरे आपल्याला नाही ह्याला सांगितलंय. बसून बसून मी पण फोन लावून ह्याला बोलावला. साधा सुद्धा माणूस नाही हो ह्यो, पण रील स्टार आहे भाऊ आपला. भावाची बघा इंस्टाला दचकेबाज म्हणून आयडिया आहे. ह्यो तवर लागला की श्रेयशाला मिठी माराय. ही तिघं मिळून रोहितला भेटूया म्हणून आली आणि वरनं त्याचं खिस्स चपचाय लागली. अरे गावलं काय तर मला बी द्या. ह्यासने बी शेवटी खिशात काय नाही भेटलं म्हणून हातात हात घेतलं आणि आता गाडी बस म्हणून ह्यानं मला कुठल्या डोंगरात नेलं आणि तिथं नेऊन ही मोर दावलं. कोकण गेट हॉटेल तर तुम्हाला इथं आहेच आल्यावर जेवायला, पण त्याबरोबरच इथं लय काय काय बघायला. आणि मालक बघा इथं स्वतः राबतोय. बघा की कसा कांदा कापतोय. पुरींनो ह्याच्या बरोबर लगीन करून ठेवा आणि ह्याच्या हातानं बनवलेलं जेवण रोज जेवा. इथं जेवण मिळतंय की घरगुती पद्धतीचं, म्हणून तर हॉटेल कोकण गेट कारण बनतंय गर्दीचं. आता माझं खोटं वाटलं तर याच विचारा बघा. छान एकदम उत्कृष्ट जेवण होते इथे, दर्जेदार जेवण मिळते. इथं थाळीला कसा आहे मासा बिसा तांबडा पांढरा रस्सा सगळंच येतंय. मी लिंबू पिळस्तवर ही सगळं खाऊन बिऊन हात पुसून बसली. यावरनच बघा इथली टेस्ट असेल कसली. मग चविष्ट खायला यायला लागतंय आता हॉटेल कोकण गेटला. हॉटेल आहे बघा शेडगेवाडी रोडला. इथले हाडं तोडून आलो मी आमच्या घरी.